तनू बाळा सॉरी, मला तुला मदत नाही करायला मिळाली. अगं विश्वाच्या शर्टचं बटन तुटलं, ते केलं आणि बाहेरचं आवरत राहिले, त्यामुळे यायला जरा उशीरच झाला. काकू हो त्यात काय एवढं, मी सगळा स्वयंपाक तयार केला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमटी सुद्धा केली. सुगंध छान येतोय, नेहमी सारखी उत्तमच केली असणार आहेस. काकू पण तुम्ही मला सांगितलंच नाही नक्की कोण पाहुणे येणार आहेत. अगं तुला सांगायचंच राहिलं, विश्वाच्या ऑफिसमध्ये काम करतो की नाही, म्हणजे त्याचे बिझनेस पार्टनर ते येणार आहेत जेवायला. जयंत कानिटकर. अगं परवा तू विश्वाला आमटी दिली होतीस की नाही डब्यात, ती त्यांनी टेस्ट केली, त्यांना प्रचंड आवडली, म्हणून आज स्पेशली आमटीची फरमाईश केली आहे त्यांनी. काकू एक सांगायचं होतं, म्हणजे नुकतंच आठवलं मला, एका कामासाठी ना बाहेर जावं लागणार आहे. मी सगळा स्वयंपाक तयार केलाय, फक्त आजच्या दिवशी सगळ्यांना जेवण तुम्ही वाढाल प्लीज. हे नाही आहे, नाही म्हणजे वाढेन मी, पण तू आता कुठेही जायचं नाही. अगं कानेटकरांची अशी इच्छा आहे की हा स्वयंपाक कुठल्या व्यक्तीने केलाय त्यांना प्रत्यक्ष भेटून थँक्स म्हणायचंय, त्यामुळे तुला आज कुठेही जाता येणार नाही प्लीज. काकू प्लीज ऐका ना. मी तुला म्हटलं ना नाही कुठे जायचं. काकू अहो तसंही विश्वाला तर डब्बा सई देते ना, म्हणजे त्यांच्या मते सईच हे सगळं करते, आणि खरं तर मी तुम्हाला फक्त मदत करते, त्यांनी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. मला मी म्हटलं की नाही कुठे नाही जायचं, संपला विषय. काकू प्लीज. काकू बाजूला. अरे हवालदार सर, हवालदार साहेब मला जरा तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं. नंतर या हो, दिसत नाही का कामात आहे मी. अहो तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाहीये. तुम्हाला आठवत नाही का तुम्ही ते मला जंगलात घेऊन गेला होतात बघा, आणि असा खड्डा खणायला लावला होता, ते पार्सल मला पुरायला लावलं होतं, आठवलं ना? मला सांगा ना त्या पार्सलमध्ये नक्की काय होतं? पोलिसाची इन्व्हेस्टिगेशन करतो तू. तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला वेळ नाही माझ्याकडे. नाही अहो मला तुम्हाला काहीतरी माहिती द्यायची आहे. काय ना माझ्या साहेबांची, म्हणजे आमचे ते चित्रगुप्त साहेब आहेत ना, त्यांची अंगठी मला सापडली माझ्या गाडीच्या डिक्कीत. मला कळालं की काय त्यात काय होतं. हा म्हातारा महागात पडणार. मग मी काय करू? ए पाटील घेऊन जाईल ना बाहेर. हो घेऊन जाय ना, काय ऐका तर खरं मला तो. जावा तुम्ही. पाटील साहेब 1 मिनिट थांबा जरा. नाही हे बघा मी खरं बोलतोय आणि मी खरं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. हो थांबा ना, हो मला बाहेर काय काढते. हो मी थांबणार नाही मी. हॅलो रवी सर, हा श्रीनिवास महागात पडणार आहे. हा सोडणार नाही आपल्याला. मी तुम्हाला लगेच भेटायला येतो. आई बाबा ते यांच्या अंगठी प्रकरणावरनं जरा अस्वस्थ होते का हो? हे पण ना यांचं काही कळतच नाही.
संशय येईल असं का वागतात काय माहित. बाबांचा राग शांत झाला असेल ना हो? माहित नाही, पण या संतोषचं पण काय करायचं मला कळत नाही. आपण काय बोलतोय, कुणाशी बोलतोय याचं भानच ठेवत नाही मुलगा. मान्य आहे की आता यांना घरात पैसे देणं अशक्य आहे. एकही नोकरी नाही ग हातात, पण शेवटी वडील आहेत ना ग. मुलगा म्हणून काही मान देईल की नाही वडिलांना? तेच तर. संतोषला कधी कळणार ग, पैसाच म्हणजे सगळं काही नसतं. म्हणून आपण नाही, पैशानेच उत्तर देऊ त्यांना. या बँकेच्या लोनचं काम झालं पाहिजे का आपलं? होईल होईल लवकरच. निघूया ना चल उशीर जाईल. हो. पप्पा, आजी, आपल्या सिद्धूला जेलमध्ये प्रचंड मारहाण झाली हो. खूप गंभीर जखमी झालाय तो. आजी आजी प्लीज आपण सिद्धिराजना लवकर बाहेर काढूयात का? त्यांना जामीन मिळवून द्या ना. कसं आहे ना सिद्धिराजच्या मॅडम, आमचं राज्य आमच्या या घरात, पण अख्ख्या सासवडमध्ये प्रभागामध्ये आमदार एकच, संपात. त्याला जाऊन तुम्ही विचारा. काका काका खरंच सिद्धिराजना खूप लागलाय. ते नाही म्हणतायत पण मी सांगते ना, खरंच त्यांना लागलंय अहो खूप. आणि आपण त्यांना लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे काका प्लीज. त्यांना बाहेर काढा. आम्ही बाहेर आमदार जरी असलो ना, तर आम्हाला कुठलाही निर्णय घ्यायला आमच्या आईची परवानगी घ्यायला लागते. आईला विचारा. आजी प्लीज काकांना सांगता का? काय म्हणालीस? म्हणजे जरा ऐकायला कमी आलं. परत बोल. काय काय बोललीस ते? काही विनंती केलीस काय? हा परत बोल 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 परत. प्लीज काकांना सांगा ना. हा आता ऐकायला आलो. संपत, एरवी आमच्यावरती अरेरावी करणाऱ्या या सिद्धिराजच्या मॅडम आज विनंती करतायत रे बाबा. काय ना, विनंती केलीस पण जरा रडून जर मला बोललीस, बघूया विचार करेन मी. आजी खरंच अगो बाई, ती तर रडायला लागली. पण काय आहे ना, हे तुझं रड बघून आमच्यावरती काही परिणाम होणार नाही.